एक गंमत सांगू तुम्हाला की अनेक जणांना माणूस काढायचीच भीती वाटते. तुम्ही त्यांच्यातलेच एक आहात का? अहो मग घाबरताय कशाला? अगदी 2 मिनिटात मस्त माणूस काढू शकतो आपण. यासाठीच तर आजचा एपिसोड आहे. हा अगदी 8 वर्षाच्या मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी आहे, ज्यांना माणसाची भीती वाटते, म्हणजे माणूस काढायची भीती वाटते. त्यांनी पटकन हा व्हिडिओ बघा आणि पटकन तुमच्याकडे पेपर पेन्सिल असेल तर माणूस काढून बघा कसं जमतंय ते. आणि स्पेशली हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा देत आहेत किंवा ज्यांना शाळेत ड्रॉइंग करायला लागतंय. तर अशापैकी तुम्ही पालक असाल किंवा अशांना ओळखत असाल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि एक छानशी मदत करा. चला आता पेपर आणि पेन्सिल घेऊन आपण मस्त चित्र काढायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी काय करायचं, एक आपल्याला चौकोन काढायचा. चौरस नाही हा, चौकोन म्हणजे रेक्टँगल, छोटा रेक्टँगल. आणि त्याच्या दुप्पट आकाराचा त्यालाच लागून खाली दुसरा रेक्टँगल चौकोन काढायचा. वरच्या बाजूला असा अंडाकृती गोल काढायचा जे डोकं आहे आणि खांद्यासाठी या तिरक्या रेषा काढायच्या. आता हात बघा आपले कसे असतात. हात हे कमरेच्या खालीपर्यंत असतात पण गुडघ्याच्या वर असतात. हे प्रमाण आपल्याला लक्षात घ्यायचंय. जेव्हा आपण कधीही माणसाचं चित्र करतो तेव्हा प्रमाण व्यवस्थित असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळेच तुमचं चित्र व्यवस्थित दिसणार आहे. मानेच्या खाली अशा 2 तिरक्या रेषा जोडून घ्यायच्या आणि मग हाताच्या इथे आडवी रेषा काढून हात अगदी सोप्या पद्धतीने असा पूर्ण करायचा आहे. आता ही जी खालची रेषा घेतली तर आपण ही साडी नेसलेली बाई काढतोय. त्यामुळे वरच्या तिरक्या रेषा आणि ही जी एल शेप सारखी जी उलटा एल शेप सारखी रेषा त्याच्यासाठी आहे. कमरेच्या इथे भाग छोटा आणि कमरेच्या इथनं मोठा होऊन खाली असा भाग. तर आपली ही अगदी इझी म्हणजे साडीतली फिगर काढणं अजिबात कठीण नसतं. तर इतकी सोपी ही साडीतली फिगर तयार झाली. मी हे पेन्सिलने काढतेय. जर तुम्हाला पेन्सिलच्या रेषा ठळक दिसत नसतील तर 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटांनी मी स्केच पेनने तुम्हाला डार्क करून दाखवणारच आहे. निर्यांच्या लाईन काढण्यासाठी अशा ह्या उभ्या रेषा काढल्या की अशी ही छान साडीतली फिगर तयार झाली. आता हे फिगर ड्रॉइंग इतक्या सोप्या पद्धतीने कसं काढायचं हे मी शिकले माझ्या बाबांकडून. त्यामुळे हा व्हिडिओ स्पेशली त्यांना डेडिकेट आहे. त्यांनी हे मला खूप सोप्या प्रकारे माझ्या लहानपणीच शिकवलं आणि मी माझ्या सगळ्या स्टुडंटना हे शिकवत असते नेहमी. तुमच्यापर्यंत पण मी याच माध्यमातून आणते. तर माझ्या बाबांचं नाव रवींद्र मुळे आहे. चित्रकलेचे शिक्षक होते अनेक वर्ष. स्वतः ते आर्टिस्ट आहेत आणि त्यांची ही सोपी पद्धत कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता स्केच पेनने आउटलाईन केल्यामुळे ना तुम्हाला हे अगदी स्पष्ट दिसत असेल की किती सोप्या प्रकाराने आपण ही फिगर काढली. खूप टेन्शन नाही घ्यायचं. बेसिकली जे परीक्षेला बसतात ना ती मुलं खूप टेन्शन घेतात आणि मग कॉपी करतात फिगर. कॉपी केलेल्या फिगर फार छान नाही दिसत. तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या समोर बसलेल्या लोकांच्या ऍक्शन अशा कॉपी करू शकता. म्हणजे ऍक्शन कॉपी करा, फिगर नको. तर आपण बाईची फिगर काढली साडी नेसलेली. आता आपण बुवाची फिगर म्हणजे मॅन काढणार आहोत. मेथड अगदी तीच आहे. वरच्या बाजूला एक चौरस काढून घ्यायचा. ह्याला काही प्रमाण नाही. चौकोन जो आपण चौरस नाही चौकोन जो आपण काढतोय. वर चौकोन त्याच्या दुप्पट आकाराचा खाली आयत. सो असे 2 रेक्टँगल. वरच्या बाजूला अंडाकृती भाग. लगेचच खाली मान काढायची आणि खांद्याच्या 2 तिरक्या रेषा काढून घ्यायच्या. सो जी आपण स्त्री काढताना मेथड वापरली तीच आपण पुरुष काढताना वापरतोय. हाताचा आकार, ह्याच्या हाताची पोच थोडी आपण वेगळी घेऊया. थोडा जरा आतल्या साईडला आलेला मी हात इथे घेते. आता पहिल्यांदा काय करायचं, कॉलरचा भाग काढून घेतला. मग शर्टाची लाईन, जी शर्टाची लाईन खाली येते ती. मग आपल्याला असं कमरेच्या इथे आपण टक करून जे खोचून ठेवतो ना शर्ट, त्यामुळे तो थोडासा बाहेर आलेला आणि मग आत गेलेला असं दाखवायचा. सगळं असं सरळ सरळ रेषेत नाही दाखवायचं, मग नॅचरल ऍक्शन्स नाही वाटत. तर ह्या ज्या एक एक मेथड आहेत ना, याच्यातले एक एक बारकावे आहेत ना, ते लक्ष देऊन बघा. म्हणजे मी तर म्हणेन हा व्हिडिओ एक 2-3 वेळा आधी बघा आणि मग काढायला घ्या. म्हणजे फिगर तुमच्या इतक्या परफेक्ट येतील ना की तुमचा पण विश्वास नाही बसणार की आपण इतकं सुंदर माणसाचं चित्र काढू शकतो या विषयावर. आता खालच्या बाजूचा जो आयत आहे तो अगदी सेम तशाच लाईन खाली ओढल्यात आणि मधल्या बाजूला उलटा व्ही काढलाय. आता हे व्हीचं जे टोक आहे ते अगदी जोडून नाही घ्यायचं. जिथून पॅन्टची लाईन सुरू झाली थोडं खालच्या बाजूने घ्यायचं. डोक्यासाठी आता ह्याला कुरळे केस दाखवते मी. तुम्हाला जसे केस दाखवायचे तसे तुम्ही दाखवू शकता. केस दाखवणं अतिशय सोपं असतं.
त्याच्यानंतर डोळ्याचा आकार, डोळ्यांच्या नंतर खाली सेंटरला नाक, मग तोंड. डोळे आणि नाक ह्याच्या बरोबर मध्ये असतात कान दोन्ही साईडला, तसे कान काढून घ्यायचे. आणि मग आपण आता मगाच सारखंच एक काम करूया की परत ह्या लाईन सगळ्या स्केच पेनने डार्क करूया, म्हणजे जर काही चुकलं असेल म्हणजे बघण्यात चुकलं असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. आणि मी मगाशी म्हटलं तसं हे फक्त एलिमेंटरी इंटरमिजिएट साठी नाही, तर जी मुलं शाळेत आहेत, ज्यांना शाळेत ड्रॉइंग करायचं असतं, किंवा जे आर्ट कॉलेजला शिकतायत ज्यांना रॅपिड स्केचिंग करायचं असतं, किंवा तुम्हाला असंच म्हणून जरी ड्रॉइंग करायचं असेल तरी देखील अतिशय सोप्या पद्धतीने हे तुम्ही करू शकता. विश्वास बसत नसेल तर लगेच पेपर आणि पेन घ्या आणि करून बघा जमतंय की नाही. माझी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना मानव आकृती म्हणजे ह्युमन फिगर काढायला अतिशय पटकन जमेल, कारण या सोप्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर नाही जमलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे अजूनही ही मेथड अजून सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईन. तर आपण स्त्री आणि पुरुष काढले. आता आपण काय करणार आहोत की साईड अँगलने फिगर कशा काढायच्या या मी आता दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण बाईचं चित्र काढणार आहोत. आता ह्याच्यामध्ये एक बदल तुम्हाला केलेला दिसेल की जे दोन चौरस आहेत ते थोडे पातळ घेतले, म्हणजे थोडे कमी रुंदीला कमी आकाराचे घेतले. वरच्या बाजूला डोक्याचा भाग काढला, मागच्या बाजूने हात सुरू करायचा, मधनं नाही करायचा, मानेच्या खालनं नाही हात सुरू करायचा, मागच्या बाजूने सुरू करायचा. मग कमरेच्या इथला भाग थोडा आत आणला. मग अशी ज्या साडीच्या लाईन आपण वरच्या बाजूला काढल्या होत्या सेम तशा काढून घेतल्या लाईन्स, हाताचा भाग, आणि मग खालच्या बाजूला अशी ही साडी आणून मग निऱ्यांचा भाग हा पुढच्या बाजूला करायचा, आणि मग खालच्या बाजूला असे पाय काढायचे. सो मी म्हटलं तसं प्रमाणबद्धता शरीराची, आपला हात कुठे वागतो कुठे वागत नाही, आपलं शरीर कसं आहे हे थोडं आपण निरीक्षण केलं की या मानवाकृती काढायला अतिशय सोप्या असतात. ह्याच्यामध्ये एक तुम्हाला फक्त मेथड दाखवली की ज्याच्या मदतीने, ज्याला मी स्क्वेअर मेथड म्हणते, त्या मेथडच्या मदतीने तुम्ही या अगदी छान काढू शकता. जसे केस आणि डोळे काढून आपली साईड अँगलने स्त्रीचे प्रतिमा आपली तयार झालेली आहे. आता आपण इथे शेजारी पुरुषाची फिगर काढूया सेम साईड अँगलने. तर दोन्ही मी शेजारी शेजारी मुद्दामून काढते, म्हणजे तुम्हाला दोन्ही याच्यामधला फरक कळेल की एक्झॅक्टली काय फरक आपल्याला इथे जाणवणार आहे. थोडी रुंदी कमी घेऊन सेम मगाच्या पद्धतीनेच आपण इथे चौकोन काढले, वरच्या बाजूला डोकं काढला. आता इथे अंडाकृती न काढता तिरकी लाईन काढून डोकं काढायचंय. हे तुम्हाला मगाशी स्त्रीचं जेव्हा मी काढलं तेव्हा देखील लक्षात आलंच असेल. मग कॉलर काढून घ्यायची, खाली शर्टची लाईन घेतली, आणि पाय काढताना लक्षात घ्या आपण तिरक्या लाईन खाली घेतोय पण गुडघ्यात ना थोडे फोल्ड पडतात, त्यामुळे गुडघा लगेच लक्षात येतो. सो अर्धा निम्मा निम्मा डिवाइड करून तिथे ना एक असा फोल्ड दाखवायचा, म्हणजे अशा झिगझॅग लाईन दाखवायच्या, म्हणजे तो फोल्ड सारखा दिसतो आणि फिगर जास्त चांगली दिसते. आणि अशा प्रकारे दोन्ही हात, मागच्या बाजूचा हात हा थोडा लपला जातो त्यामुळे पूर्ण हात नाही काढायचा, जेवढा आपल्याला दिसतो हात तेवढाच हात काढायचा. मुख्यतः कोपऱ्यानंतर हात दिसतो त्याच्या आधीचा फक्त थोडीशी लाईन दिसते. तशा पद्धतीने हात काढला, डोकं काढलंय, आणि झाली. सोप्या पद्धतीने साईड अँगलने पण दोन्ही फिगर झाल्यात. अजून कुठल्या कुठल्या पद्धतीच्या फिगर्स तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि मेथड सोपी वाटली की नाही हे देखील सांगायला विसरू नका. अशाच बसलेल्या फिगर मी पुढच्या एपिसोडमध्ये आणणार आहे. तुम्हाला जर त्या हव्या असतील तर मला फिगर ड्रॉइंग असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच पद्धतीने अजून वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही ही चित्र आधी काढून बघा आणि मग तुम्हाला आणखीन कुठल्या पोज मधले माणसांची चित्र काढायचे हे मला नक्की कळवा. म्हणजे फिगर ड्रॉइंगचे वेगळे एपिसोड मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन येईन. ठीक आहे, त्यामुळे कलीशी मस्तपैकी मैत्री करूया आणि मित्रकलाला सबस्क्राईब करूया. असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.